मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीला मोठा वेग आल्याचं पाहायला मिळतंय। पुणे संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती तुटलेली आहे। मीरा भाईंदर नवी मुंबईतही भाजप शिवसेनेचं तुटल्याचं पाहायला मिळतंय। तिकडे नांदेड अमरावती धुळ्यातही भाजप सेना युती झालेली नाहीये। त्यामुळे आता या सगळ्या लढती रंगतदार होणार आहेत आणि बहुरंगी सुद्धा होण्याचं दिसून येत आहे। दरम्यान कुठे कुठे युती तुटलेली आहे त्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून। संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली आहे। पुण्यामध्ये युती तुटलेली आहे। नवी मुंबई आतापर्यंत चर्चांच्या नुसत्या बैठका झडत होत्या। मीरा भाईंदरमध्ये सुद्धा शिवसेना भाजप युती तुटलेली आहे। मात्र जागा वाटपात तोडगा न निघाल्यामुळे या युत्या तुटलेल्या पाहायला मिळत आहेत। नांदेडमध्ये सुद्धा युती तुटलेली आहे। अकोल्यामध्ये युती तुटलेली आहे। मालेगावमध्ये सुद्धा युती तुटलेली आहे। शेवटच्या क्षणापर्यंत बैठकांचं सत्र सुरू होतं। अमरावतीमध्ये सुद्धा युती तुटलेली आहे। धुळ्यामध्ये सुद्धा युती तुटल्याचं पाहायला मिळत आहे। अमरावतीमध्ये युती तुटली आहे। इच्छुकांची असणारी मोठ्या प्रमाणावरची संख्या आणि त्यामुळे युती करून पदरात पडणाऱ्या जागांवर असमाधान असल्यामुळेच या युती तुटल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेना कुठं कुठं युती आहे बघूया। मुंबई आहे, ठाण्यामध्ये युती आहे भाजप शिवसेनेची युती। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा युती झालेली आहे। तर पनवेलमध्ये युती झाली आहे। नागपूर आणि जळगावमध्ये युतीवर शिक्कामोर्तब झालाय।